राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी मंत्रिमंडळाची बैठक होईल। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरची पहिली कॅबिनेट बैठक असणार आहे। यामध्ये काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलंय। सोलापुरात धनगर समाजाच्या वतीने विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा जाहीर सत्कार करण्यात आला। विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल राम शिंदेंचा घोंगडी काठी देऊन सत्कार केला। सभापतीपद हे शोभेचं आहे, आपल्या फोनवर अनेक कामं होतात अशी मिश्किल टिप्पणी यावेळी शिंदेंनी केली। औरंगाबादचं नाव बदलायला 40 वर्ष लागली, पण अहमदनगरचं नाव आम्ही 16 महिन्यात बदलल्याचं वक्तव्य राम शिंदेंनी सोलापुरात केलं। अहमदनगरचं नाव बदलण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली होती। त्यानंतर लगेच एकनाथ शिंदेंनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केल्याची घोषणा केली असं देखील राम शिंदेंनी सांगितलंय। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सरकारला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले। राज्याचं बजेट सादर झाल्यानंतर जमा खर्चाचा देखील ताळमेळ साधणं कठीण होणार आहे असं म्हणत फुकट अनुदान योजना बंद करण्याच्या सूचना दिल्या। यंदा घर विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे। मार्च महिन्यात मुंबईत 15,094 घरांची विक्री झाली। यामधून सरकारला 1500 कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे। गेल्या 2 वर्षातील ही सर्वात जास्त घरांची विक्री आहे। म्हाडा येत्या काही वर्षात राज्यभरात तब्बल 19,497 घरं बांधणार आहे। म्हाडाच्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नागपूर मंडळातर्फे ही घरं बांधली जाणार आहेत। त्यासाठी म्हाडाच्या अर्थसंकल्पात 9,202 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यापैकी 5,199 घरं मुंबईत बांधली जातील। दुचाकीवर चालकासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं। त्यामुळे आता दुचाकी विकतानाच 2 हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। MMRDAनं ठाण्यातील 3 हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतलाय। या प्रकल्पाच्या अंतर्गत यू आकाराचा उड्डाणपूल बांधला जाणार आहे। 235 कोटी रुपये खर्च करून 24 महिन्यात पुलाची उभारणी करण्याचं नियोजन आहे। ठाण्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव सिडकोनं दिलाय। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिडको 26 किलोमीटरचा मार्ग बांधणार आहे। या उन्नत मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जातोय। बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांच्या ऑनलाईन पुरणपोळी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला। गुढीपाडव्याच्या दिवशी 3,500हून अधिक पुरणपोळ्यांची मागणी होती। घरपोच सेवेमुळे मुंबईकरांनी देखील महिलांचे आभार मानले। मुंबईच्या मलबार हिल इथं उभारलेल्या निसर्ग उन्नत मार्गावर एका वेळी 200 व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे। या ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतलाय। हा मार्ग दररोज पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत खुला राहणार आहे। ठाण्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिका MMR परिसरातील पहिली पेपरलेस नगरपालिका बनली आहे। पालिकेनं ई-ऑफिसची 100% अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण केली। या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे, तर नागरिकांना देखील कमी वेळात जलद गतीनं सेवा मिळणार आहे। प्लॅटिनम हिऱ्याचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचं आकर्षण तरुणांमध्ये वाढलंय। त्यामुळे सातत्यानं चांगला परतावा मिळत असल्यामुळे श्रीमंतांचे गुंतवणुकीसाठी त्यांनी प्राधान्य दिलंय। भारतातील प्लॅटिनम दागिन्यांच्या बाजारातील उलाढाल 2030 पर्यंत 20,000 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे। आगामी वर्षामध्ये तांब्याच्या मागणीत 7% वाढ होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि स्वच्छ ऊर्जा या प्रकल्पांमुळे तांब्याची मागणी वाढते। त्यामुळे तांब्याच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। साईबाबांच्या शिर्डीमध्ये आता देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचं उत्पादन होणार आहे। शिर्डी MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पार पडला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। चैत्र शुद्ध तृतीयेनिमित्त देहू इथं गाथा पुनरुत्थान दिन उत्साहात पार पडला। या सोहळ्याची सुरुवात गाथा लिखाणातून झाली। इंद्रायणी नदीच्या डोहात उभं राहून गाथा वाचन करून संत परंपरेचा जागर करण्यात आला। या प्रसंगी शेखर महाराज यांनी व्याख्यान आणि अभंग गायन केलं। अहिल्यानगरमधील कोल्हार खुर्द या गावात बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्तानं मोठा उत्साह पाहायला मिळतो।
2 दिवसांसाठी यात्रा भरत असून या यात्रेत विविध कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात येतं. त्याचबरोबर या यात्रेमध्ये देवाचं सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा जपली जाते. साताऱ्यातील डोंगरी भागात 15 एप्रिल ते 17 एप्रिल कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचं आयोजन केलंय. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक माहिती मिळावी यासाठी महोत्सवाचं आयोजन केलं. तर महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. अलिबागच्या आग्राव इथल्या कुंडलिका खाडीमध्ये शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. दरवर्षी एकविरा देवीच्या उत्सवानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. स्पर्धा अनुभवण्यासाठी स्थानिकांबरोबरच पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली. हवामान विभागानं उद्या आणि परवा राज्यात काही भागात गारपिटीचा इशारा दिलाय. तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पुढचे 5 दिवस ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसेल असा अंदाज आहे. पुणे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, सातारा जिल्ह्यातल्या काही भागात वादळी पावसासह गारपीट होऊ शकते. उन्हाच्या झळा जसजशा वाढत चालल्यात त्याचबरोबर राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं खालावत चाललाय. त्यामुळे लवकरच पाणी पुरवण्याचं नियोजन करावं लागणार आहे. राज्यात 2997 धरणं आहेत. 2 आठवड्यांपूर्वी 50% असलेला पाणीसाठा आता 47% आलाय. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 43.40% जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या 24 धरणातला पाणी साठवण क्षमता 65,000 दशलक्ष घनफूट आहे. मात्र सध्या यामध्ये केवळ 28,000 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. नवी मुंबईच्या तुर्भेत हावरे कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये थकीत कर वसुलीसाठी आस्थापना बाहेर ढोल ताशे वाजवत वसुली करण्यात आली. यावेळी 1,25,00,000ची मालमत्ता कर थकबाकीची नोटीस मुख्य प्रवेशद्वारावर लावली आहे. वाशिममधील 3,000 जन्म मृत्यूचे दाखले रद्द करण्यात आले. राज्यात काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले दिल्याच्या संशयावरून प्रशासन सतर्क झालं. त्यामुळे वाशिमसह इतर जिल्ह्यातही अशा दाखल्यांची चौकशी सुरू आहे. पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सातत्यानं उशीर होतोय. अनेक विभागामध्ये रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे. तर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक जादा गाड्या सोडल्या. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांना उशीर होतोय. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबईच्या धारावीमधील रस्ते धोकादायक झालेत. या रस्त्यांवर महापालिकेची वाहनं आणि सिलेंडर वाहतूक करणारी वाहनं नित्य नियमानं उभी असतात. काही दिवसांपूर्वीच निसर्ग उद्यानाजवळ एका ट्रकमधील गॅस सिलेंडरमुळे आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतरही ठोस कारवाईकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. नेपाळमधील राजेशाही समर्थकांच्या जनआंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागलं. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला. खरं तर राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या 2 मोठ्या नेत्यांना शुक्रवारी अटक झाली. नेपाळमधील हा पक्ष देशामध्ये राजेशाही स्थापन करण्याची मागणी करतोय. मेरठच्या शिवलखास शहरात एकाच समाजाच्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी दरम्यान गोळीबार झाला. यामध्ये 3 तरुण गंभीर जखमी झाले. कल्याणमध्ये मेल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या पर्स चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याला नवी मुंबईहून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी त्याच्याकडनं 4 लाखांचा ऐवज हस्तगत केला. त्यानं 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. बलात्कार प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या जामिनाची मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांना कुटुंबाच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त होते. आसाराम त्याच्यासोबत काहीही करू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगरात ट्रकनं उच्च दाबाच्या विजेच्या खांबाला धडक दिल्यानं अपघात झाला. कॅम्प 5च्या भाटिया 5 दुकान या रस्त्यावर झालेल्या धडकेमध्ये अनेक खांब रस्त्यावर कोलमडून पडलेत आणि वाकलेत. विद्युत तारा रस्त्यावर पडल्यानं अपघाताची भीती होती. सध्या इथले विद्युत पुरवठा खंडित करून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. नागपुरात शिवशाही बसचा अपघात झालाय. शिवशाही बस तुमसरवरून नागपूरला जात होती. महाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाचवण्याच्या प्रयत्नात शेजारचा कंटेनर बसवर धडकला. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. दिल्लीजवळच्या नोएडामध्ये एका आलिशान रस्त्याच्या कडेच्या बांधकाम मजुरांना उडवल्याची घटना घडली. अपघाताच्या नंतर चालकाची मुजोरी पाहायला मिळाली. कुणी मेलं का असा प्रश्न विचारत चालकानं हिनवल्याचा आरोप इतर बांधकाम मजुरांनी केलाय.
गुजरातच्या कच्छमध्ये लाकडाच्या कंपनीला भीषण आग लागली। ही कंपनी पेट्रोल पंपाच्या शेजारीच असल्यानं मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे। लाकडाच्या कंपनीतील कामगार आणि पेट्रोल पंपावरील सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। सध्या आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। शासनानं राज्य मासा असा दर्जा दिलेल्या सिल्व्हर पापलेट या माशांच्या पिल्लांची मोठ्या प्रमाणात कत्तल होते। या लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात दंडात्मक कारवाईची मागणी होती आहे। पालघरमधल्या मच्छीमारांनी शासनानं कठोर पाऊल उचलावं अशी मागणी केली। मुंबईतील दादरमध्ये मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी करण्यात आली, तर मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये येऊन नमाज पठण केलं। यावेळी मुंबई पोलिसांनीही मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। इंदापूर शहरात मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली आहे। ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। वाशिम जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहामध्ये ईद साजरी केली आहे। या निमित्त रिसोड मालेगावसह वाशिम शहरातल्या ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। अमरावतीच्या धामण गावात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। यावेळी मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। कोल्हापुरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळाला। मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। पोलीस दलानं देखील मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये ईदचा उत्साह पाहायला मिळाला। सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्यात। यावेळी पोलिसांनी जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला होता। नाशिकच्या मालेगावात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। लाखो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे। भिवंडीमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। यावेळी शहरातील ईदगाह मैदानासह तब्बल 105 मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलं, तर सर्वात शेवटी कोटर गेट मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी होते। यावेळी जिल्हाभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्यांची आवक कमी झाली। गेल्या वर्षी 91,730 पेट्यांची आवक झाली होती। यावर्षी फक्त 50,882 पेट्यांची आवक झाली आहे। आवक कमी झाल्यामुळे यावर्षी बाजारभाव तेजीत आहेत। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जफेडीला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नाही आहे। त्यामुळे कर्जमाफी होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन कर्जफेडीला सुरुवात केली।